कशा करतोस आदित्य? हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही निघालो आहोत जोगेश्वरीकडे जायला, मावशीकडे. आणि ॲक्च्युली तिकडूनच आहे ना मी जाणार आहे. कार अपग्रेडचा विचार चालला आहे, तर त्याच्यासाठी एक ब्रोकर दलाल म्हणून नावाचा डीलर आहे. EV कारमध्येच ते हे करतात, डील करत असतात. सो यूजमध्ये पण बघतो आहे आणि न्यूमध्ये पण बघतो आहे, कारण सांगेल मी नंतर. त्याचा काही बेनिफिट आहे ज्याच्यामध्ये टॅक्समध्ये वगैरे पण सेव्ह करता येईल पुढे जाऊन. आणि ॲक्च्युली आहे ना, मी आता चालता आहे ना, मला एक गाडी दिसली. मी ॲक्च्युली तिचा पाठलागच करतो आहे, म्हणजे मागे मागे जातो आहे. बघा समोर आहे, ही आहे मॅबॅकची EV. ओके, 120 किलोवॅटची बॅटरी यायची, 120 किलोवॅटची बॅटरी. आणि गाडीची जर प्राईस आहे ना, ती 2.25 करोडपासून स्टार्ट होते, ते 2.25-3 करोडपर्यंत जाते. म्हणजे 2 मॉडेल येतं त्याच्यात, 2.25 करोडपासून 2.25-3 करोड. ओके, ती गाडी एवढी अवाढव्य आहे ना, म्हणजे आहे 4 माणसासाठी, फुल लक्झरियस आहे. ओके, तर मी ट्राय करतो आहे की आहे ना, ती गाडीचा पाठलाग म्हणजे मागे मागेच ठेवेल त्याच्याच. आणि तुम्हाला पण एक फुटेज वगैरे बघायला भेटेल. सो खूप रेअर गाड्या आहेत ह्या EVमध्ये, लक्झरी सेक्टर्समध्ये, ज्या गाड्या रोडवरती दिसतात. म्हणजे 2.25 करोड रोडवरती दिसतात आहेत तुम्हाला. आता विचार करा, असा सीन आहे. तो कधी मी पुढे जातो आहे, आता गेला पळाला पुढे तो. मी गाडी चालवतो आहे आणि चालवताच आहे ना, ट्राय करतो आहे बघायला. लेफ्ट साईडनी आता घ्यायला जातो आहे, पण मागून त्या साईडने बाईकवाला ना, मला मग जाता येत नाही आहे. तो थोडं पुढे घेऊन, पण ठीक आहे, मी मागेच ठेवतो आहे म्हणून त्यासाठी. गाडीचा कलर वगैरे मस्त आहे एकदम. टायर साईज बघा ना, टायर साईज काय आहे यार, एकदम कुठे. आणि आज नेमकी ह्या साईडला आहेत ना सिग्नल्स, म्हणजे आपली पण EVच आहे. आणि मुंबईमध्ये बोलतात ना की तेवढी काय फास्ट नाही पळवू शकत, म्हणजे सिटीमध्ये कोणत्याही एवढे काय फास्ट नाही पळवू शकत. म्हणून आपण पण त्याला एकदम टफ कॉम्पिटिशन देतो, एकदम बरोबर कट टू कट. मी पुढे जाऊ शकतो, पण मग पुढे गेलो तर मग तो मागे राहील, आणि मग त्यांनी पुढे टर्न घेतला तर कळणार पण नाही त्याच्यासाठी. तर आता तो आहे मागेच आहे, दाखवतो मी जस्ट त्याला क्रॉस करून पुढे आलो आहे. तर व्हिडिओ स्टॉप केलेला होता. हे बघा सिग्नलला आता मला आहे ना तो भेटला. मॅबॅक EQS 120 किलोवॅटची बॅटरी. म्हणजे याला जर घरी याला चार्ज करायची असेल, म्हणजे लक्झरी एवढी गाडी आहे, काय गरज आहे पेट्रोल डिझेलची. 500 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज आहे हिची प्रॅक्टिकली. तुम्ही गुगल पण करू शकता, प्रॅक्टिकल रेंज आहे तेवढी, 500पेक्षा जास्त. ओके, आता तो साईडला गेला आहे आणि मी कॅमेरा आपला मोबाईल आहे ना, तो आपल्या प्लेसमेंटला लावला आहे, कारण ट्रॅफिक आहे त्याच्यामुळे मला तो हातात हे करता येत नाही आहे. पण हा का आला, राईट हँड साईडला आहे तो, म्हणजे. आणि आपण त्याच्या मागेच वगैरे येण्या जाण्याचा प्रयत्न, म्हणजे मागेच ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे. येईल आता, बघूया. तुम्ही जरा स्पेसिफिकेशन पण आहे ना मध्ये, आता जसं याला आहे ना, तर दुसऱ्या मोबाईल हे आहे टायरची साईज, स्पेसिफिकेशन पण बघा, टायरची साईज बघा, काय खतरनाक आहे. ठीक आहे, चला. आता मेट्रो येईल ना, मेट्रो आली मेट्रो नाही आली, मेट्रो आली नाही नाही आली.
मेट्रो आली नाही आली बघ. मेट्रो नाही आली. ते बघ गाडी बघ किती गाड्या आहेत बघ ब्रिज वरती. वेस्टर्न एक्सप्रेस वे हा. मेट्रो आवाज आला. हा मेट्रोचा आवाज येतोय. हो 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 आवाज येतोय मेट्रोचा. आता येईल मेट्रो. तू बोल मेट्रो. मेट्रो नाही रे. मेट्रो ये बोल ना तू. अरे ये ना मेट्रो. मेट्रो ये. बस आली बस. आतूची बस. आतूची बस अजून थोडा वेळाने येईल आतूची बस. दिसलं माझ्या कॅमेराचे फोटो करायचे. गेली. आज आपण कुठे आलो? मेट्रो मध्ये. मेट्रो मध्ये नाही, आज आपण अवनी आतूकडे आलो. अवनी आतूकडे आलो ना. अवनी आतू कुठे राहते? वैष्णव एक्सप्रेस वे जवळ जोगेश्वरीला है ना. आणि तू किती मेट्रो बघितले? तू किती मेट्रो बघितले? मेट्रो 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 दिसली. खुश झाला मेट्रोच्या. हा फोटो काढतो मेट्रोचा. ते बघे गेली मेट्रो. गेली. चला बाय बाय. बाय बाय कर. बाय बाय. बाय बाय. इकडे पण बाय बाय. बाय बाय. हॅलो हाय फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. सो आजपासून थोडं सर्चिंग करायला सुरुवात करतोय. गाडी ही जी आपली टियागो EV आहे तिला अपग्रेड करायचं आहे ना. सो जरा बेनिफिट ऑफर वगैरे पण चालू आहे. त्या ह्याच्याने बघतो एक ब्रोकर दलाल म्हणून इकडे जवळच. मी आता जोगेश्वरी साईडला आलेलो कामानिमित्त आणि तिथेच बाजूला एक ब्रोकर दलाल म्हणून एक शोरूमचा म्हणजे शोरूम आहे ज्याच्याकडे न्यू पण भेटतात आणि यूज पण भेटतात वगैरे. तर चला पहिलं तिकडं जाऊया आणि मग बघूया आपलं काम होतं आहे का, म्हणजे आहे का त्यांच्याकडे अवेलेबल मॉडेल्स. मोस्टली EV मध्येच बघणार आहे. पेट्रोल डिझेलमध्ये आता जाऊन काय उपयोग नाही. ओके, कारण EVच्या बेनिफिट रनिंग कॉस्ट वगैरे सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे EV बेनिफिशियल होते. तर EV मध्येच बघेल. हे बघा आता छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट जवळ आहे आणि ट्रॅफिक बघा. ट्रॅफिक खूप असते इकडे. ॲक्च्युली काय झालं, तो जो शोरूम होता ना त्यांचीच एक ब्रँच दुसरीकडे आहे. तर त्या ब्रँच जवळ म्हणजे तिकडे गाडी नाही आहे. नेक्सॉनची EV आहे लॉंग रेंजवाली. ओके, तर आपण बघूया तिकडे जाऊन आहे का. 17 मिनटं दाखवतोय. जवळ आहे म्हणून बोललो की चला जाऊन बघून घेऊ. त्याच्यामुळे बोललो की चल जाऊया तिथे. सो आता खार साईडला चाललोय. खारला मला वाटतं आवाज AC चालू आहे ना त्याच्यामुळे आवाज व्यवस्थित येणार नाही असं वाटतंय. ठीक आहे. एनिवे हॅलो फ्रेंड्स. सो ब्रोकर दलालच्या खार शोरूमला गेलेलो आणि नेक्सॉनची लॉंग रेंज आहे एम्पावर्ड प्लस सनरूफवाली, म्हणजे टॉप मॉडेलच्या एक लेवल खालची. कारण टॉप मॉडेल डार्क एडिशन येतो पण लॉंग रेंजमध्ये 45 वाली नाही. पण प्राइजेस त्यांनी 15,45,000 लावले. तर प्राइजेस थोडे जास्त आहे कारण टाटाचा सध्या 1.5 लाख रुपयाचा बेनिफिट चालू आहे प्लस 16,20,000पर्यंत नवीनवाली गाडी येते. आणि ते 1.5 लाख म्हणजे ॲक्च्युली यूजमधल्यापेक्षा कमी प्राईसमध्ये नवीन गाडी येते. तर मग त्याचा काय उपयोग होत नाही. आणि आपल्यासोबत एक हे पण घडला, कांडच झाला. म्हणजे काय झालं, ऑटोवाल्याने ना साईडची लाईट आहे ना त्याला
तर त्या बाईकवाल्याला दोघांची ठोकाठोक झाली असते. हे असे हे बघा इकडं, हे बघा इकडं आहे ना, तो त्या असा उलटा झाला आणि ते त्याच्यामुळे हे इकडं तुटलं. तसा लागतो ओके, आवाज येतो. मला असं बसवलं ना तर तो बसेल. सो ठीक आहे. थोडा काय बोलतात झाला, असं पळून गेला तो रिक्षावाला. आणि हे पण नव्हते आपल्याकडे. मग फोटो काढायचा गेलो, मी बाहेर निघणार तोपर्यंत तो पळून गेला. ठीक आहे, जाऊन आता आपण काम करू. इन्शुरन्स आहे, इन्शुरन्सवरती आपण क्लेम करून ते वगैरे करून घेऊया. सो गाडी मला आवडलेली, पण टेस्ट ड्राईव्ह वगैरे घेतली आणि रेंज वगैरे पण देते व्यवस्थित. जर तिची हे काढली ना तर चांगली रेंज वगैरे भेटेल. पण प्रॉब्लेम असा आहे की त्या लोकांनी प्राईस जास्त लावली. आणि आता ॲक्च्युली EVमध्ये ऑफर पण चालू आहे नवीनमध्ये, त्यामुळे ते यूजमध्ये कोण घेणार, भरपूर त्यांनी प्राईसेस लावले. चला आता चाललो. 4-4:30 वाजता घरी आलो. आणि घरी आल्याच्या नंतर थोडा आराम वगैरे केला. आता पुन्हा आहे ना थोडा जिमला वगैरे जातोय. संडे पुन्हा सुरू केलं जिम, त्याच्यामुळे दरम्यान टाइम वगैरे इकडं स्पेंड करतो. वेळ भेटतो म्हणून करतो. तर आपल्याला काय ना गाडी आवडली नाही. ती आवडली म्हणजे होती, पण प्राइसिंगच्या बजेटमध्ये बसत नाही. आणि इकडे आमची जिम आहे त्या साईडला. सो लेट्स सी. हे आयफोनमध्ये हाच एक इश्यू होतो की ना लाईट कमी येते त्याच्यामध्ये. हे बघा, हा परिसर आहे सर्व आजूबाजूचा. इकडं स्विमिंग पूल, उद्या घेऊन जाईल सानिध्याला स्विमिंग पूलला. आता रात्र झाली ना, म्हणजे 10 वाजेपर्यंत असतो टायमिंग. आणि इकडे जिम आहे. चला, आज वुमेन्स डे आहे ना, हॅपी वुमेन्स डे. तर सर्वांना आज तिकडे प्रोग्राम पण होता वुमेन्स डेचा आज. चाललो आता जिमला. जिम सुरू केली. 4 वाजता आहे. हळूहळू कंटिन्युएशन्स वगैरे सुरू झालेलं आहे. आता बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक चालून आवाज येतो. दहा मिनिटाची ट्रेडमिल झाली. आणि मग त्याच्यानंतर आहे ना 10-12 मिनटं, 11 मिनटं केली. आणि मग आता सायकलिंगवरती आलो. सायकलिंग आणि इकडं बाहेर स्विमिंग पूल आहे, समोरच आहे ॲक्च्युली. आय होप आवाज येत नसेल मी तेवढा. हॅलो फ्रेंड्स. सो हे बघा, आपली जिम झाली इकडून. ओके, आता झालो. लाईटचा थोडा उशीर आहे, 1 मिनटं. हां, आता लाईट जास्त आहे. सो आजचा दिवस ऑलमोस्ट संपला. सानिध्य पण सानिध्य अजून इकडेच आहे. हा काय कळतंय सानिध्य. हाय. सानिध्य आणि त्याचे फ्रेंड्स. हाय ऋत्विक, बाय कर. अरे फोटो काढतो, तिकडून घेऊ. पोरांचे सगळे ते त्याला खेळून देत नाही. आणि त्याच्यामुळे चिडला. आणि त्याला सानिध्य सोबत खेळायचं आहे. चल ऋत्विक. अजून खेळतात लोक. सानिध्य ये.
ये हळूहळू ये ये आबा हा त्यांच्यामध्ये छोटा बाबू. हा हा ये सिग्नल सुटला ये ये जा पुढे. गुड नाईट स्वीट ड्रीम. ब्लॉगला आता आम्ही एंड करतो. आम्ही बाय बाय. बाय बाय.